नमस्कार मंडळी. भाऊंच्या धक्क्याचं शूटिंग चालू झालेलं आहे. आता सूत्रांच्या अनुसार रोशनला खूपच भाऊ ओरडलेले आहेत. आता नेमकं काय झालं आहे आणि का रितेश भाऊ रोशनला ओरडले ते सगळं पाहूया. तर मित्रांनो, रितेश भाऊ सरळ असं बोलले रोशनला की तू आता फक्त विशालचा बैल दिसतोयस आणि हे असं मी नाही तर पूर्ण जनता म्हणते. तुला विशाल बस म्हणलं तर बसतोस, उठ म्हणलं तर उठतोस. तर तुझं स्वतःचं असं काहीच म्हणणं नाहीये, तुझं ओपिनियनच नाहीये की तुम्ही जे पिकनिक करायला आला होता ना, ती पिकनिक आता झालेली आहे. त्यामुळं आता तुमचं गेम ओव्हर झालेलं आहे. तर ओव्हरऑल बिग बॉसने किंवा रितेश भाऊनी दोघांनीही रोशनला वारंवार सांगूनही रोशन विशालच्या अंडरच खेळतोय आणि त्यामुळेच विशालने त्याला कठपुतलीच बनवलेली आहे. तो जे म्हणेल तेच तो करतो. तर मित्रांनो, या आठवडी 4 सदस्य नॉमिनेट होते: राकेश, राखी, प्राजक्ता आणि रोशन. तर आता बॉटम 2 मध्ये प्राजक्ता आणि रोशन आहेत. पण मित्रांनो, टोळीमध्ये आता प्राजक्ताची इनसाइड झालेली आहे आणि तिकडून अनुश्री बाहेर आलेली आहे. त्यामुळे सध्या TRPसाठी, कंटेंटसाठी प्राजक्ताची गरज आहे आणि रोशनला त्यामुळेच बाहेर काढणार आहेत. आणि या आठवडी बाहेर जाणारे सदस्य जे आहेत ते रोशन भजनकर असणार आहेत. म्हणजे वोट्स असून सुद्धा ते या आठवडी बाहेर पडणार आहेत. तर मित्रांनो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू